नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल पेपरमध्ये एक जाहिरात आली की 2024 मध्ये म्हणजे 2024च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट होणार आहे। आणि त्यानंतर आणि त्या अगोदर देखील खूप जणांचे खूप सारे मेसेज होते की पुढची टेट केव्हा होणार, पुढची टीईटी केव्हा होणार, पुढची अभियोग्यता केव्हा होणार, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते। आपल्याच जे डीएड बीएड झालेले उमेदवार आहे, ज्यांना शिक्षक भरतीबद्दल खूप कमी ज्ञान आहे, अशा लोकांना टीईटी टेट किंवा शिक्षक अभियोग्यता शिक्षक पात्रता यामधला फरकच कळत नाही। त्याचबरोबर बरेचशा ओळखीतले असतात काही लोक की जे कॉल करतात आणि मग त्यांना प्रत्येक वेळी एक्सप्लेन करावं लागतं की काय कशा कशा गोष्टी आहेत। हे सर्वांच्या बाबतीत मी म्हणणार नाही, परंतु असे बरेचसे जण आहे की ज्यांना बरेच म्हणजे शिक्षक भरतीच्या बद्दल खूप कन्फ्युजन आहे। आता बरेच विद्यार्थी असे आहे की ज्यांना सगळ्या गोष्टी माहित आहे, परंतु काही लोकांना माहित नसतं आणि त्यांना आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे, सर्वांनीच बघा, सगळ्यांनाच याचा फायदा होणार आहे। बऱ्याचशा गोष्टी मी इथे क्लिअर करणार आहे, म्हणजे शिक्षक भरतीच्या परीक्षेपासून ते सिलेक्शन पर्यंतच्या सगळ्या गोष्टी मी पॉइंट टू पॉइंट या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ज्यामध्ये बऱ्याच जणांना मग 17च्या भरतीबद्दल 23च्या भरतीबद्दल कन्फ्युजन आहे, पुढच्या प्रोसेस बद्दल जे कन्फ्युजन आहे ते यातूनच क्लिअर होणार आहे। त्यामुळे आपण सुरुवातीपासून आजचा हा व्हिडिओ बघूया। तर बघा मित्रांनो, आज आपण टीईटी बद्दल बोलणार आहोत। टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा। ही परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावी लागते, म्हणजे ज्याचं डीएड किंवा बीएड झालेलं आहे आणि ज्यांना शिक्षक व्हायचं आहे अशा प्रत्येकाने ही परीक्षा पास असणं आवश्यक आहे। टीईटीचे 2 पेपर असतात। पेपर क्रमांक 1 हा 1 ते 5 या वर्गासाठी इलिजिबल असतं, म्हणजे जे विद्यार्थी 1 ते 5 या वर्गासाठी इलिजिबल आहेत त्यांना पेपर 1 हा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। टीईटीचा पेपर, टीईटी किंवा सीटीईटी। आता टीईटी त्याच समकक्ष केंद्राची एक परीक्षा असते, सीटीईटी सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, ती केंद्राची असते। म्हणजे तुम्ही टीईटी किंवा सीटीईटी या दोन्ही परीक्षांपैकी एक कुठलीही परीक्षा उत्तीर्ण असलं तरी चालतं। मग आता टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 1 ज्यांचा उत्तीर्ण आहे ते 1 ते 5 या वर्गासाठी इलिजिबल असतात, म्हणजे पात्र असतात। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा टीईटी पेपर क्रमांक 2 म्हणजे टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट पेपर क्रमांक 2 किंवा सीटीईटी जी केंद्राची असते त्याचा पेपर क्रमांक 2 जे विद्यार्थी उत्तीर्ण असतात ते 6 ते 8 या वर्गासाठी पात्र असतात। मग ते डीएड झालेले असो वा बीएड झालेले। ज्यांचं डीएड झालेलं आहे त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं असतं। त्याचबरोबर ज्यांचं बीएड झालेलं आहे तर त्यांचं ऑलरेडी ग्रॅज्युएशन असतं आणि त्यांचा टीईटीचा पेपर क्रमांक 2 किंवा सीटीईटीचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणं गरजेचं असतं। आता हा टीईटी किंवा सीटीईटी हा जो या ज्या परीक्षा आहेत त्या फक्त 1 ते 8 या वर्गासाठी लागू आहेत। आणि तीच परीक्षा म्हणजे टीईटी आता 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि ती परीक्षा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। पहिलंच हे वर्ष आहे की टीईटी ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे। 2013 पासून टीईटी परीक्षेला सुरुवात झालेली आहे। 2013 पूर्वी ज्यांची जॉईनिंग होती त्यांना टीईटीची गरज नाही, पदोन्नतीसाठी देखील नाही आणि त्यांना जॉईनिंगसाठी देखील नव्हती। 2013 नंतर टीईटी लागू झाली आहे आणि 2013 नंतर जे जॉईन झाले आहे त्यांना पदोन्नतीसाठी आणि जॉईनिंगसाठी तर होती, परंतु त्याचबरोबर पदोन्नतीसाठी देखील टीईटी लागू आहे। परंतु 2013 पूर्वीच्या विद्यार्थ्यांना टीईटी लागू नाही। माझ्याकडे आजही असे कॉल येतात की टीईटी कॅन्सल झाली, टीईटी बंद झाली, तर तसं अजिबात नाही। आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यांना नॉलेज नाहीये किंवा या गोष्टीबद्दल जास्त माहिती नाहीये त्याच विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे। 2013च्या पूर्वी ज्यांची जॉईनिंग आहे त्यांना टीईटी लागू नव्हती। 2013 नंतर आतापर्यंत टीईटी लागू आहे। 2021 नंतर टीईटी झालेली नाहीये। आता 2023 मध्ये टीईटी होत आहे। 2018-19 मध्ये जे काही घोटाळे वगैरे झाले त्यामुळे त्यावेळी टीईटी झालेली नव्हती। तुम्ही जर टीईटी उत्तीर्ण नसाल परंतु तुम्ही सीटीईटी म्हणजे केंद्राची जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण असाल तर तुम्हाला टीईटी द्यायची गरज नाही। तुम्ही टीईटी उत्तीर्ण आहेत परंतु तुम्हाला सेंट्रलला म्हणजे KVS मध्ये वगैरे केंद्रीय विद्यालयाच्या परीक्षा द्यायच्या असेल तर तुम्हाला सीटीईटी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। परंतु जर तुम्ही सीटीईटी उत्तीर्ण आहात तर तुम्हाला पुन्हा टीईटी उत्तीर्ण करण्याची गरज नाही। अशा प्रकारे टीईटी 1 ते 8 या वर्गासाठी लागू आहे। आता टीईटी कुणासाठी लागू नाहीये
तर ज्यांचं बीएड झालेलं आहे आणि जे वरच्या वर्गासाठी अप्लाय करू इच्छिता किंवा जे वरच्या वर्गासाठी पात्र आहेत, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन प्लस बीएड झालेलं आहे ते 9वी आणि 10वी या वर्गासाठी पात्र आहेत, त्यांना टीईटीची गरज नाही. मग त्यांना फक्त एक परीक्षा द्यायची, कोणती? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे TAIT नावाची जी परीक्षा आहे, जी आतापर्यंत 2 वेळा झाली आहे, जी 2017 मध्ये एकदा झाली आणि त्यानंतर 2023 मध्ये झाली आहे, जी रिसेंटली मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसरी टेट झाली आहे. पहिली टेट म्हणजे TAIT म्हणजे जी आपली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, ही जी पहिली परीक्षा 2017 मध्ये झाली होती, तीच शिक्षक अभियोग्यता चाचणी दुसरी ही 2023 मध्ये झाली आहे. आता मला बरेच जण प्रश्न विचारतात की तिसरी टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी ती केव्हा होणार आहे? तर त्याची काही तारीख आता सध्या आलेली नाही, पण भविष्यामध्ये होऊ शकते. आतापर्यंत 2 वेळा ही परीक्षा झालेली आहे. याच्या पुढची होईलच जेव्हा ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल. दुसऱ्या डेटनुसार जी भरती प्रक्रिया सुरू आहे सध्या 30,000 50,000 जी काही होणार आहे ती पूर्ण झाल्यानंतर पुढची परीक्षा देखील लवकरच होईल. पण सध्या तरी TET होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. आता 9वी आणि 10वी ज्यांचं ग्रॅज्युएशन प्लस बीएड आहे ते 9वी आणि 10वी या पदासाठी पात्र आहेत, त्यांना TET किंवा CTET क्वालिफाईड करण्याची गरज नाही. त्यांनी डायरेक्ट शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी TAIT ही परीक्षा द्यायची आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी साठी अप्लाय करायचं आहे त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड असणं आवश्यक आहे, तर त्यांना देखील TETची गरज नाही किंवा CTETची गरज नाही. त्यांनी देखील फक्त TAIT ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा दिलेली असावी. मग उत्तीर्ण तुम्ही जेव्हा मेरिटनुसार तुमचा नंबर लागेल तर अशा प्रकारे या परीक्षांबद्दल माहिती आहे. बरेच जण TET आणि TAIT यामध्ये कन्फ्युज होतात, तर हे कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करण्याचा प्रयत्न केला. आता बऱ्याचशा जणांना ह्या गोष्टी बेसिक माहिती झालेल्या आहेत की कशा आहेत. ज्या लोकांना माहिती नसलं, काही लोक इन सर्व्हिसमध्ये म्हणजे सर्व्हिसमध्ये आहे, जुनी जॉईनिंग आहे, त्यांना या गोष्टी माहिती नाहीयेत आणि मग ते जॉईन असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना सांगत असतात की या गोष्टी अशा नाहीत तशा नाहीत आणि मग माझ्याकडे कॉल येतात. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवण्याचा आज प्रयत्न केला. आता त्यानंतर पुढची प्रोसेस, जॉईनिंगची प्रोसेस बरेच जण विचारतात की आम्हाला या संस्था आलेल्या आहेत किंवा या जिल्हा परिषदा आलेल्या आहेत, तर आमची जॉईनिंग आता फिक्स आहे का? यापैकी आम्हाला एक शाळा मिळणार आहे का? तर मित्रांनो, सर्वात अगोदर मला तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला आता डायरेक्ट शाळा मिळत नसते. यापुढची प्रोसेस अशी असते, म्हणजे आता 2017ची सध्या जी चालू आहे भरती त्याबद्दल सांगते, परंतु तुमची 2023ची देखील सेम अशीच होणार आहे. बरेचसे जण मला विचारत असतात की मॅडम आता आम्हाला डायरेक्ट शाळा मिळणार आहे का? आम्हाला ज्या शाळा आलेल्या आहेत, तर तुम्हाला मित्रांनो शाळा आलेल्या नाहीयेत, तुम्हाला जिल्हे आलेले आहेत. फक्त जिल्हे आलेले आहेत, जिल्ह्यांची नावं. सुरुवातीला जर तुमचं सिलेक्शन झालं तर जो जिल्हा तुम्ही दिलेला आहे, जे काही प्रेफरन्स जिल्ह्यांचे तुम्ही दिलेले आहेत किंवा ज्या तुम्हाला संस्थेच्या म्हणजे प्रायव्हेट संस्थेच्या शाळा ज्या असतील त्या ठिकाणी तुम्हाला शाळा मिळतील. परंतु जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेन, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद यापैकी तुम्हाला फक्त तो जिल्हा मिळणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये नंतर शाळा डिस्ट्रीब्यूट होतील. तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला जिल्हा मिळेल, त्या जिल्ह्यासमोर तुमचं रिकमेंडेड असं येईल. ज्यावेळी तुमच्या एखाद्या जिल्ह्याचं नाव असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ जालना जिल्हा, तर जालना जिल्हा जर तुम्ही दिलेला असेल प्रेफरन्समध्ये 1 2 3 4 कोणत्याही क्रमांकाला आणि तिथे जर तुम्हाला रिकमेंडेड आलं तर तुमचं त्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालं आहे. त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला पुढे तालुका मिळेल, त्यानंतर शाळा मिळेल, ती प्रोसेस नंतरची. सध्या तरी तुम्हाला तो जिल्हा म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं आहे एवढं आपण समजू शकतो. जर तुमचं नॉट रिकमेंडेड आलं तर तुमचं सिलेक्शन झालेलं नाही. आता बरेचसे जण काय करत आहे की 2017ची जे पोर्टल आहे तिथे जाऊन लॉग इन करून बघत आहे आणि तिथे येते की यू आर नॉट रिकमेंडेड. तर मित्रांनो, सध्या यादीच लागली नाही, त्यामुळे तुमचं रिकमेंडेशन झालं की नाही झालं याबद्दल तुम्हाला माहिती मिळत नाही. मग बरेच जण मला स्क्रीनशॉट पाठवतात की मॅडम आमचं नॉट रिकमेंडेड येत आहे, मग आमचं सिलेक्शन नाही झालं का की सिलेक्शन झालंय का? तर मित्रांनो, 2017ची प्रोसेस सध्या फक्त तुमचं प्रेफरन्स घेतलेले आहे. पुढच्या प्रोसेसला सुरुवात झालेली नाही. जेव्हा यादी लागेल तेव्हा ऑलरेडी तुम्ही रिकमेंडेड झाला आहात किंवा नाही याबद्दल कळेल. आता सध्या पुढची प्रोसेस झालेली नसल्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघण्यात काहीच अर्थ नाही. आता बऱ्याचशा जणांचं हे म्हणणं आहे की आता आम्हाला कसं कळेल की आमचं सिलेक्शन झालंय की नाही झालं? मित्रांनो, तर या संदर्भामध्ये 2017चे जे विद्यार्थी आहेत त्यासाठी तुम्हाला सूचना येतील. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर वगैरे आपल्या अपडेट राहा, त्यावरून देखील तुम्हाला कळेल की पुढची प्रोसेस सुरू झाली आहे का, यादी लागलेली आहे का. तर या संदर्भामध्ये तुम्हाला
लवकरच सूचना येतील. सूचना आल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन लॉग इन करून बघू शकता. त्यावेळी तुम्हाला कळेल की तुमचं सिलेक्शन झालंय की नाही झालं. तुम्ही विनाकारण जाऊन लॉग इन करून बघितलं तर तुमचं मार्क जरी तुम्हाला 140 असतील, 135 असतील, तरी तुम्ही नॉट रिकमेंडेडच दाखवणार, कारण पुढची प्रोसेस सुरू झालेली नाही. तर हा महत्वाचा मुद्दा की पुढचं काय आहे. तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्हाला जिल्हा मिळणार आहे, फक्त जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत सांगत आहे. जर तुम्हाला जिल्हा मिळाला तर त्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामधले जे तालुके आहेत त्या तालुक्यानंतर तालुका मिळेल आणि त्यानंतर तुमचं समुपदेशन होईल. समुपदेशन म्हणजे की तुम्हाला शाळा दाखविल्या जातील. मग त्या शाळेमध्ये तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला अपंग व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल, त्यानंतर महिला आणि त्यानंतर जे जनरलमध्ये येतात त्यांना. तर अशा प्रकारे नंतर तुम्हाला शाळा डिस्ट्रीब्यूट होतात. त्यानंतर ही प्रोसेस देखील 1 महिन्यापर्यंत चालते. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर 1-1.5 महिना तुमची जॉईनिंग होण्यासाठी लागतात. सध्या अजून सिलेक्शन प्रोसेसच झालेली नाही, त्यामुळे शाळा डायरेक्ट मिळणार नाही. शाळा कुणाला मिळतात? ज्या खासगी संस्था असतात तिथे शाळा तुम्हाला रिकमेंडेड होतात. तर तिथे तुम्हाला काय करायचं असतं? इंटरव्ह्यू प्रोसेस असते. तिथे जाऊन इंटरव्ह्यूज वगैरे द्यायचे आणि त्यानंतर फायनल यादी त्यांची सिलेक्ट आहे की नाही, नॉट सिलेक्टेड याची यादी लागते. तर ती प्रोसेस वेगळी. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या जिल्हा परिषदांच्या शाळा, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांची प्रोसेस ही वेगळी असते. इथे डायरेक्ट तुम्हाला जिल्हा वगैरे मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला तालुका आणि नंतर पुढची प्रोसेस होते. म्हणजे आता यामध्ये जेव्हा तुम्हाला जिल्हा मिळतो तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होतं, त्यानंतर पुढच्या प्रोसेस होतात. सध्या तरी कुणाला काय म्हणजे पुढची प्रोसेस सध्या काहीच झालेली नाही. खूप जण वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनशॉट पाठवतात, ही यादी लागली, ती यादी लागली. तर तसं नाहीये मित्रांनो. जिल्हा मिळाल्यानंतर मग तुमचं जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होईल आणि त्यानंतर पुढच्या प्रोसेस तुम्हाला शाळा मिळणं वगैरे ही पुढची प्रोसेस राहील. आणि फायनल सगळ्या गोष्टी होण्यासाठी यादी लागल्यानंतर 1 महिना तरी लागू शकतो. म्हणजे अजून पुढच्या प्रोसेसला वेळ आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीपासून म्हणजे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापासून तर सिलेक्शन होण्यापर्यंतची ही प्रोसेस आहे. तर या प्रोसेस म्हणजे ही गोष्ट बऱ्याच जणांना माहित नाही. बरेचसे जण म्हणतात की यादी लागली मग आम्हाला कसं कळेल, आम्हाला कॉल येईल का, मेसेज येईल का. तर मित्रांनो, शक्यतो कॉल मेसेज यापूर्वी आले नाही. आता यानंतर होणाऱ्या प्रोसेससाठी मेसेज येतो का हे बघणं गरजेचं आहे. या अगोदर 2017 मध्ये मेसेजेस आलेले नव्हते, त्यामुळे तुम्हालाच अपडेट राहायचं आहे. आता तुम्ही जर प्रेफरन्स दिलेले आहे तर तुम्हाला अपडेट राहायचं आहे. अपडेट राहायचं इन केस तुम्ही 2017च्या पोर्टलवर ज्या सूचना आहेत तिथे जाऊन बघू शकता. तेवढं नाही केलं तर तुम्ही सरळ जे टेलिग्राम चॅनल तिथे अपडेट राहा. तिथे तुम्हाला मेसेज म्हणजे तुम्हाला एखाद्या ग्रुपला तरी मेसेज येऊनच जाईल. आपला देखील टेलिग्रामचं चॅनल आहे, तुम्ही इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन बघा. जेव्हा यादी लागेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला तेव्हा कळून जाईल की तुम्ही रिकमेंडेड आहात किंवा नाही, हे तुम्हाला कळून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला फक्त अपडेट राहायचं आहे. तुम्हाला पर्सनल मेसेज येणार नाही आणि कॉलही येणार नाही. म्हणजे पूर्वी 2017च्या विद्यार्थ्यांना असा पर्सनल कॉल आणि मेसेज आलेला नाहीये, किंवा पूर्वी ज्या प्रकारे पत्रव्यवहार वगैरे होत होता तसं देखील होणार नाही. तुम्हाला स्वतःला जाऊन बघायचंय. तुमचं सिलेक्शन झालं असेल तर मग पुढची प्रोसेस ज्या प्रकारे सूचना येतील त्या प्रकारच्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्यानुसारच भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहे. डिरेक्टली पत्रव्यवहार मेल वगैरे येऊ शकतो तुम्हाला, परंतु या गोष्टी होणार नाही. त्यामुळे अपडेट राहा. पुढे काय करायचं तर अपडेट राहायचं, हीच महत्वाची गोष्ट आहे. आता ज्यांचं आतापर्यंत टीईटी पासच नव्हते, जे विद्यार्थी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आतापर्यंत पास नव्हते, म्हणजे त्यांनी दिलेली असेल किंवा नसेलही दिली, तर तुम्हाला आता सुवर्ण संधी आहे, चांगली गोष्ट आहे. भविष्यामध्ये जर कधी शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी झाली तर तुम्ही आता ही टीईटी दिली असेल तर पुढे मे पर्यंत रिझल्ट लागेल आणि तुम्ही टीईटी पात्र असाल. आता टीईटी पात्र होण्यासाठी मित्रांनो, एकदा तुम्ही जर पात्र झाले तर लाईफ टाइम साठी तुम्ही पात्र असाल. आता तुम्हाला प्रत्येक 7-7 वर्षांनी परीक्षा देण्याची गरज नाही. टीईटी असो की सीटीईटी असो, तुम्ही आता एकदा पात्र झाले की तुम्ही लाईफ टाइम साठी पात्र असाल. पुढे भविष्यामध्ये जेव्हा केव्हा शिक्षक भरतीची पुढची परीक्षा होईल, कदाचित लवकरच होऊ शकते, तर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर त्या टीईटीसाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे की जेणेकरून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. मला बरेचसे जण म्हणतात की मॅडम तिसरी टेट केव्हा होईल का, निवडणुकीपूर्वी होईल का. तर निवडणुकीपूर्वी तर होणार नाही, पण भविष्यामध्ये होऊ शकते. एक्झॅक्ट केव्हा ते ही गोष्ट सांगता येत नाही, कारण जर ही भरती प्रक्रिया म्हणजे 2017ची पूर्ण झाली आणि 23चे 1-2 टप्पे जरी झाले तर आपण पुढची जी टेट आहे, टेट म्हणजे शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी केव्हा होईल त्याबद्दल आपण बोलू शकतो, परंतु नंतर लवकरच होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता सीटीईटी असो टीईटी असो ज्या पात्रता परीक्षा आहे त्या पास करून ठेवा. सर्टिफिकेट तुमच्याकडे असू द्या, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. ज्यांचं आता डीएड बीएड झालेलं आहे, जे पासआउट झाले आहे त्यांनी तर आवर्जून हा फॉर्म भरा.
जेणेकरून तुम्हाला या परीक्षेचा भविष्यामध्ये लाभ घेता येईल. मित्रांनो, मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी मी माझ्या स्वतःसाठी देखील क्लिअर केल्या, कारण बरेचसे जण मला सातत्याने विचारतात आणि मला बराच वेळ त्यांना म्हणजे परिचयातले लोक जेव्हा विचारतात तेव्हा बऱ्याच जणांना हे सांगत बसावं लागतं. तर अशा वेळी आपण व्हिडिओ त्यांना शेअर करू शकतो, म्हणजे जेणेकरून त्यांना गोष्टी क्लिअर होतील. TET TAIT यामधला फरक त्यांच्या लक्षात येईल. सरळ सरळ साधा जर सांगायचं ठरलं तर TET म्हणजे तुम्ही एक प्रकारची MPSCची जशी प्रिलियम्स असते तशी शिक्षक भरतीसाठी प्रिलियम्स म्हणू शकतात, आणि TAIT ही जशी MPSCची मेन्स असते तशी तुम्ही शिक्षक भरतीची मेन्स म्हणू शकता, कारण शिक्षक भरतीमध्ये 2 परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. TET तर उत्तीर्ण करायची असते, आणि तुम्हाला माहिती आहे की TET मध्ये जर तुम्ही कास्टमध्ये असाल किंवा कुठली सवलत घेत असाल तर तुम्हाला 83 मार्क असणं गरजेचं आहे, परंतु तुम्ही जर समजा ओपन मध्ये आहात तर तुम्हाला 90 मार्क असणं गरजेचं आहे. हे पासिंग आहे त्यासाठी. तर अशा प्रकारे या गोष्टी आहेत. आय होप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. जरी तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता माझ्यासारखंच तुम्हाला जर कोणी भरपूर प्रश्न विचारत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून बऱ्याच जणांचं कन्फ्युजन दूर होईल. जे सर्व्हिसमध्ये शिक्षक आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाहीत, त्यांना देखील मग ते कन्फ्युज होतात आणि आपल्या अभियोग्यताधारकांना काही गोष्टी सांगतात. त्यावेळी मला मग आपल्या अभियोग्यताधारकांचा कॉल येतो, अगदी जवळच्या काही मित्रमैत्रिणींचा कॉल येतो की मॅडम हे असं नाही असं आहे. तर त्या गोष्टीसाठी मी आज ह्या गोष्टी क्लिअर करत आहे. TET सगळ्या गोष्टीसाठी लागू आहे, त्यामुळे जर तुम्ही TET पास नसाल तर तुम्ही आता फॉर्म भरा. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी जर तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.